नमस्कार, मी विशाल पाटील। सामाजिक सलोखा राहावा, सर्वांनी गुण्या गोविंदानं राहावं यासाठी ज्याप्रमाणे आपण तांदळातून दगड बाजूला सारत असतो, त्याचप्रमाणे आपली न्याय व्यवस्था गुन्हेगारांना त्यांच्या कृत्यासाठी शिक्षा देत तुरुंगात पाठवत असते। हे गुन्हेगार तुरुंगामध्ये गेल्यानंतर तरी सुधारतील अशी अपेक्षा असते, मात्र त्या ठिकाणी वेगळंच चित्र निर्माण होतं। कारण वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची वेगळीच शाळा या तुरुंगात भरताना दिसते आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुरू होतात वर्चस्ववादाचे वर्ग। आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी अनेकदा तुरुंगांमध्ये वादावादी, मारामारी आणि हत्या झाल्याचं आपण ऐकलं असेलच। मात्र हे कधीपर्यंत सुरू राहणार असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे। आपण डॉन आहोत हे दाखवण्यासाठी बाहेर दादागिरी करायची, नको ती कृत्य करायची आणि त्यामुळे तुरुंगात जायचं, पण जेलची हवा खावी लागली तरी काही गुन्हेगारांची खुमखुमी मात्र जात नाही। ते तिथेही बनगटशाही करत एकमेकांना झोडून काढतात। पण हे सगळं होत असताना जेलचं प्रशासन मात्र तोंडावरती बोट हाताची घडी अशी भूमिका का घेतं, हा खरा प्रश्न आहे। कारण सकाळी वाऱ्याच्या वेगाने एक बातमी पसरली की तुरुंगामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली आणि त्यानंतर कारागृह प्रशासनानं एक पत्रक जारी केलं। दरम्यान मणिपूरमध्ये काही भागांमध्ये पुढील 6 महिने सशस्त्र दल कायदा असणार आहे। सध्याची परिस्थिती लक्षात घेता 13 पोलीस स्टेशन वगळता इतर क्षेत्रासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलंय। तर बांगलादेशनं चीनला विस्तारीकरणासाठी एक आवाहन केलेलं आहे, यामुळे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगामध्ये मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे तुरुंग प्रशासनाच्या कारभारावरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दरम्यान कराड आणि घुलेला मारहाण झाल्याची बातमी वेगानं पसरल्यानं बीड कारागृह प्रशासनानं एक पत्रक जारी केलंय। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। त्यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले हे सध्या बीड कारागृहात आहेत। त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान या दोघांनाही कारागृहामध्ये मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बबन गीते समर्थक महादेव गीते आणि त्याचा साथीदार अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडच्या अंगावर हात टाकल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली। कारागृहामध्ये नेमकं काय घडलं, कशावरून हा राडा झाला याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि एसपींनी अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं हा? आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहित नसतं। सुरेश धसांनी जरी बाचाबाचीचा दावा केला असला तरी या घटनेनंतर महादेव गित्तेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आलेलं आहे। यावेळी आम्हालाच मारहाण झाल्याचा दावा महादेव गित्तेनं केलेला आहे। मात्र ज्यांची संपूर्ण बीड जिल्ह्यात दहशत आहे अशा वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण करणारे महादेव गित्ते आणि अक्षय आठवले आहेत तरी कोण, असा प्रश्न अनेकांच्या मनात या निमित्तानं उपस्थित झाला असेल। तर गित्ते आणि आठवलेबद्दलही थोडक्यात जाणून घेऊयात। तर महादेव गित्ते कोण आहे यावरती आपण एक नजर टाकूया। तर कोण आहे महादेव गित्ते? बापू आंधळे हत्या प्रकरणातला आरोपी। मग आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गित्तेचा कराडवर आरोप।
जून 2023 मध्ये महादेव गित्तेच्याही घरावरती झाला होता गोळीबार. आपल्या घरावरील गोळीबार कराडच्या सांगण्यावरून झाल्याचा गित्तेचा दावा. तर महादेव गित्तेनंतर अक्षय आठवले हा नेमका कोण आहे ते देखील अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर महादेव गित्तेनंतर अक्षय आठवले कोण आहे? तर अक्षय आठवले हा आठवले गँगचा गुंड आहे. आठवले टोळीवरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत. मग जानेवारी महिन्याच्या अखेरीला आठवले गँगच्या गुंडांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. अक्षय हा आठवले गँगचा प्रमुख सनी आठवलेचा भाऊ आहे. तर बीड कारागृहामध्ये झालेल्या वादावादीमुळे जेव्हा तुरुंग प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले, त्यानंतर कारागृह प्रशासनानं संपूर्ण प्रकारावरती उजेड टाकण्यासाठी एक पत्रक देखील जारी केलं आणि वादावादीचं वृत्त फेटाळून लावलं. या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, काय नमूद करण्यात आलेलं आहे, काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, त्यावर एक नजर. तर बीड कारागृह प्रशासनाचं स्पष्टीकरण आलेलं आहे की सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे या दोघांमध्ये सकाळी 9:15 ते 9:30च्या दरम्यान वाद झाला. नातेवाईकांना फोन करण्यासाठी आलेले असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या शाब्दिक वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं. त्यानंतर कारागृह कर्मचाऱ्यांनी हा वाद मिटवला. बंदी वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी बंदी सुदर्शन घुले यांना कारागृहामध्ये बेदम मारहाण करण्यात आलेली अशी माहिती प्रसार माध्यमांवरती सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात बंदी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तर कारागृह प्रशासनानं जरी वाल्मिक कराडला मारहाण झाली नसल्याचं म्हटलं असलं तरी देखील काही दिवसांआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी विष्णू चाटे याला गेवराई इथल्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. मात्र आपल्याला लातूरच्या कारागृहात पाठवण्यात यावं अशी विनंती विष्णू चाटेनं न्यायालयाकडे केलेली होती. त्यानंतर त्याची रवानगी थेट लातूर कारागृहात करण्यात आलेली होती. ज्यांना सर्वसामान्य लोक घाबरतात असे सराईत गुन्हेगारही बीडच्या कारागृहामध्ये राहायला घाबरत असल्यानं बीडच्या कारागृहामध्ये नेमकं काय सुरू आहे, का गुन्हेगार या ठिकाणी राहायला घाबरतायत, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहेत. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि दादासाहेब मुंडे देखील आपल्या सोबत या क्षणी जोडले गेले आहेत. थेट आपण चर्चेकडे यावेळेला वळतो आहोत आणि चर्चा अंजलीताई मला आपल्यापासून सुरुवात करायची आहे. अंजलीताई, कारागृह प्रशासनाने एका बाजूला स्पष्टीकरण दिलं, कारागृहामध्ये नेमकं काय घडलं हेही सगळ्यांना सांगण्यात आलं किंवा त्या संदर्भातली माहिती समोर आली. मात्र एका बाजूला प्रशासन जरी म्हणतंय की काहीही आतमध्ये घडलेलं नाहीये, तरी मग पुढचा प्रश्न उपस्थित होतो की गुन्हेगारांना वेगळं का ठेवण्यात आलेलं होतं. अंजलीताई. नाही कसं आहे, की जसं त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे, पण सूत्र तर आमची पण आहेत आणि आम्हालाही अनेक बातम्या अनेक ठिकाणाहून कळतात. हो. तर मला जी माहिती कळली होती त्याप्रमाणे तिथे 2-3 थपडा या कराडला मारण्यात आल्या होत्या हम्म. आणि एवढंच नाही तर त्यांच्यात आरडाओरड खूप झाली, हम्म. भांडणं खूप झाली हम्म. आणि 2-3 थपडा वगैरे मारून मग ते सगळं मिटवण्यात आलं. हम्म. तर ह्यांना जे म्हणायचंय म्हणू दे, आमची जी फॅक्च्युअल माहिती आहे ती अशी आहे. हम्म. आणि आत्ताच्या घटकेला हे म्हणा किंवा ती व्ही-आय-पी ट्रीटमेंट म्हणा, का हे प्रत्येक कारागृहात होतंय. ह्या मीराताई ज्या आता आपल्याबरोबर आहेत, त्या मॅडमना सुद्धा आपण विचारल्यावर हम्म. त्या सुद्धा कन्फर्म करतील, की हे प्रत्येक कारागृहात हम्म. प्रत्येक कारागृहात हे सगळं होताना आपल्याला दिसतं. बरं. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. आज जर आर्थर रोड जेलमध्ये म्हणा हं. किंवा कुठल्याही जेलमध्ये म्हणा, तुम्हाला जे हवं, दारू हवी, सिगारेट हवं, झोपायला बेड हवं, उशी हवी, तक्की, म्हणजे प्रत्येक गोष्टीची. जर तुम्हाला गादी हवी असेल, त्याच्यावर एक उशी आणि एक पांघरूण हवं असेल, तर आर्थर रोडमध्ये सध्याचा रेट 30,000 ते 35,000 रुपये महिना आहे. बरं. आणि तुम्हाला सिगारेटचं पाकिट हवं असेल, प्रत्येक गोष्टीची एक किंमत आहे. जसं जेव्हा छगन भुजबळ आर्थर रोडमध्ये होते, हम्म. तेव्हा तिथे आत त्यांच्याकडे 5 फुटाचा टीव्ही होता, ज्याच्यावर ते हिंदी पिक्चर बघायचे. बरं. तेव्हा मी भूषण उपाध्याय, हं. ते मला वाटतं डीजी होते तेव्हा, त्यांना मी फोन करून सांगितलं,
तर मला म्हणाले, मॅडम मी उद्याच्या उद्या व्हिजिलन्स टीम पाठवतो." दुसऱ्या दिवशी व्हिजिलन्स टीम गेली. त्यांनी तो 5 फुटाचा टीव्ही बाहेर काढला. वर मला म्हणाले, की "मैडम आपको कैसे पता चलता है?" मी म्हटलं, "वो लोग तो हमारे अच्छे लोग तो हर जगह होते हैं और हमें इन्फॉर्मेशन देते हैं." हां, हां. आणि समीर भुजबळला तेव्हा चिकन मसाला मिळायचं. त्याला दारू सुद्धा वोडका नारळ पाण्यातनं मिळायचं आणि हे सगळ्या माध्यमांना देखील आपण दाखवलं. हं, हं, तर हं, हं. प्रत्येक ठिकाणी अशा आरोपींची बडदास्त ठेवली जाते. त्यांना व्ही-व्ही-आय-पी ट्रीटमेंट देखील दिली जाते, ज्याच्याबद्दल आपण वाल्मिक कराडच्या व्ही-आय-पी ट्रीटमेंटबद्दल एकदा नाही हां, अनेकदा बोललो. आणि बरोबर. मला हेच वाटतंय, की अशा लोकांना खरं तर जिथे गुन्हा घडतो, हं, तिथून त्याला दूर कुठेतरी म्हणजे जसं बीडला घडला, तर हं. त्याला अर्थ रोड किंवा पुण्याचं येरवडा जेल किंवा नाशिकला हलवलं पाहिजे. बरं. पण तसं होत नाही. कारण आता समजा त्यांना हलवलं, तर इथली यंत्रणा वेगळी असते. हं, हं, त्यामुळे हं. ते तितकं सहजासहजी त्यांची बडदास्त ठेवली जाणार नाही, अशी अपेक्षा आपली असते. आता ते त्यात पण काही अनेक गोष्टी करतील. पण हं, निदान इथे जर हलवलं, तर त्यांची बीडमध्ये जेवढी बडदास्त आहे, तेवढी ठेवली जाणार नाही. तर आज आपल्याला माहिती आहे हं, विशालजी, हं, हं. की हे सगळं झाल्यानंतर ही प्रेस नोट देखील आली आणि त्यानंतर जे महादेव गित्ते वगैरे होती, हं, हं, हं. त्यांची रवानगी जेलमधनं झाली. हो. म्हणजे कराड तिथेच राहणार, पण इतर जे त्यांच्याशी ज्यांची लढाई झाली, हं, हं, हं. त्यांना तिथून त्यांची वराड काढून दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात आलंय. बरोबर आहे. याच्यावरूनच दिसतंय किती कंट्रोल आहे त्यांचा सगळ्यावर. खरोखर आहे, यावरून एक गोष्ट तर अधोरेखित होते. त्यानंतर मी आता यावेळेला मीरा बोरवणकर मॅडम यांच्याकडे जाईल. मीरा बोरवणकर मॅडम, इतक्या वर्षांचा आपला स्वतःचा अनुभव आहे. दुसरीकडे पोलिसांच्या समोर अनेक गुन्हेगारांचं सध्याच्या घडीला आव्हान आहे, जे पूर्वीही होतं आणि आजही तितकंच वाढताना दिसतंय. ज्यावेळेला जेल आपण म्हणतो, त्यावेळेला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीचे लोक एकत्र येतात. मात्र जर एकमेकांवरती अशा प्रकारे मारामारी करणं असेल, शिवीगाळ करणं असेल, एकमेकांना हात लावण्यापर्यंत त्यांची जर मुजुरी जात असेल, तर मात्र जेल प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. मीरा बोरवणकर मॅडम, आपल्या महाराष्ट्रात असलेल्या अनेक जेलची हीच परिस्थिती आहे का? अंजली मॅडमनी जे एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली, की प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते. किती गंभीर आहे हा प्रश्न? तर मी अंजलीताईशी सहमत आहे की हा प्रश्न फार गंभीर आहे. हं. परंतु मी त्यांच्याशी सहमत नाही, कारण त्यांनी एक फार ब्रॉड जनरलायझेशन केलेलं आहे की सर्व ठिकाणी सर्व कारागृहात असा होतो. हां, हां. अधूनमधून असे भ्रष्टाचारचे प्रकरण आमच्या पुढे येतात. हं, आणि मला फार हे आनंद झालाय की आपले जे नागरिक आहे ते हं. जेलच्या आत काय चालतं त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यांच्याकडे चांगले इन्फॉर्मेंट्स आहेत. हां, हां. जसे त्यांच्याकडचे खबरी आहेत तसे आमची विजिलन्स ब्रांचचे पण खबरी असतात, बरं. सिनियर ऑफिसर्सचे पण खबरी असतात. जेव्हा आम्हाला समजतो की एका कैदीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आहे किंवा दुसऱ्याला मारहाण करण्यात येत आहे, तर फार वरिष्ठ पातळीवर आपण निर्णय घेतो. जसे उपाध्याय साहेबांनी विजिलन्सची टीम पाठवली आणि भुजबळांचा हे काढून घेतलं, टीव्ही काढून घेतला, हां, तसे हां. ऍक्शन आम्ही सतत घेत असतो. हं, हं, हं. म्हणून सर्वच कारागृह विभागावर आपण संशयाच्या रीतीने जर पाहू लागलं हं. तर आमचं पण मनोबल खाली होतो. बरोबर. तर मला हा एक्सेप्ट आहे की अधूनमधून असे प्रकरण आमच्या लक्षात येतात. पण त्याच्याऐवजी जर नागरिकांनीच पुढाकार घेऊन माहित्या काढल्या आणि आमच्यापर्यंत आणल्या, जसे अंजलीताई म्हटलेले आहेत, तर नक्कीच कारागृह विभागामध्ये त्यांच्या कामामध्ये सुधारणा होईल. परंतु सर्वच कारागृह जे आहेत ते करप्ट आहे, सर्व अधिकारी भ्रष्ट आहेत आणि आम्ही सर्वांना पैसे देऊन व्हीआयपी ट्रीटमेंट किंवा सोय सुविधा देतो, हां. ह्याच्याशी मी असहमत आहे. बरं. पुढचा प्रश्न मला दादासाहेब मुंडे यांना विचारायचा आहे. दादासाहेब मुंडे, एका बाजूला वाल्मिक कराड आणि त्याच्याशी निगडीत असलेलं प्रकरण किती गंभीर स्वरूपाचं आहे. इतकं गंभीर स्वरूपाचं असताना देखील त्याला मारणारा किती मोठा व्यक्ती आहे. म्हणजे एका बाजूला महादेव गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये जर बाचाबाची झाली असेल, त्यांना मारझोड झालेली असेल, तर जेल प्रशासन नेमकं काय करत होतं? एका बाजूला तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतं की जेलमध्ये असला प्रकार घडलाच नाही. मात्र दुसऱ्या व्यक्तीला जेलमधून दुसरीकडे नेलं जात असताना त्याचा समोर आलेला व्हिडिओ, त्यानं केलेला दावा, यामध्येही तथ्य आढळून आल्याचं दिसून येतं. पोलिसांचा वचक कुठेतरी कमी होतोय आणि व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचं कल्चर जेलमध्ये वाढतंय का दादासाहेब मुंडे?
सर तसं नाहीये. खरं म्हणजे या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला एक विचार करणं अपेक्षित होतं हं. की बीडच्या कारागृहामध्ये जेव्हा तुम्ही हे आरोपी ठेवताय हा. आणि त्याच्याबरोबर काही गोष्टी घडतील हे आपल्याला अपेक्षित सुरुवातीपासून आहे. हा. काही दिवसापूर्वी दादासाहेब खिडकर नावाचा एक आरोपी या संदर्भानंच जेलमध्ये गेला होता. हं. त्याच्या पत्नीने एक अर्ज दिला होता की माझ्या नवऱ्याला या आरोपीपासून धोका आहे आणि म्हणून त्यांना बाहेर काढा. हं. याचा अर्थ जेलमध्ये काहीतरी होणार होतं हे निश्चित. हं. 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 या जेलमध्ये अंधे आणि इतर गित्ते नावाचे जे काही आरोपी आहेत हे आरोपी परळीमधल्या दुसऱ्या एका प्रकरणामधले आरोपी आहेत. हा. यांची पारंपरिक दुश्मनी आहे, यांचं शत्रुत्व आहे हं. आणि ते पराकोटीचं शत्रुत्व आहे हे माहीत असताना सुद्धा गृह मंत्रालयाने या सगळ्यांना एकत्रित का ठेवलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं. राहिला प्रश्न जेलमध्ये जी काही ट्रीटमेंट भेटती किंवा ज्या काही सुविधा भेटतात हा काही आजच्या प्रकरणातला विषय नाहीये. बरं. मला असं वाटतं की बीडच्या कारागृहामध्ये जे घडलंय त्या संदर्भात जे दावे आणि प्रतिदावे येत आहेत त्या प्रतिदाव्यामध्ये सत्यता काय ही बघायला पाहिजे होती. कारण सत्यता येण्यापूर्वी सोशल मीडियावर ज्या पद्धतीची विधानं आलेली आहेत, ज्या पद्धतीच्या पोस्ट आल्या आहेत, मला वाटतं बीड जिल्ह्यातल्या लोकांना भयभीत करणाऱ्या गोष्टी आहेत या. आणि बरोबर. यासाठी आता खरं म्हणजे प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला सामाजिक वातावरण जर खरंच बिघडायचंय का, गृहमंत्र्यांनी खरं म्हणजे या विषयावर काही विचार केला आहे की नाही. बीड मधलं वातावरण कायमस्वरूपी फक्त याच प्रकरणाच्या भोवती फिरवत ठेवायचं आहे का. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आजचं प्रकरण नक्की कशासाठी बाहेर आणलं गेलं आणि त्यानंतर काही आरोपींना शिफ्ट करण्यात आलंय अशा बातम्या दाखवल्या गेल्या. दुसरीकडे त्या संबंधितले महानिर्देशक आम्ही असं काही घडलं नाही असं सांगतात. याचा अर्थ हा सगळा गोलमाल आहे. या गोलमालच्या पाठीमागे कुणीतरी मोठा माणूस दिसतोय की ज्याला काहीतरी याच्यातून करायचं आहे. काही आमदारांना आणि काही नेत्यांना या संदर्भात प्रतिक्रिया देण्याची घाई झालेली आहे. हा. हा. म्हणजे जेलमधली माणसं सांगतात की मध्ये काही झालं नाही आणि दुसरीकडे नेते बाहेर येऊन सांगतात की नाही मला माहितीये थोडंसं झालंय, असं झालंय, तसं झालंय. याचा अर्थ काय समजायचा आपण. प्रत्येकाला या प्रकरणामध्ये राजकारण करायचं आहे. मला वाटतं की तुरुंग अधिकारी जे आहेत त्यांनी खरं म्हणजे प्रेस घेतली पाहिजे. नक्की काय घडलं हे सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. संशयाला वाव निर्माण होतो कारण ज्या वेळेला घडला प्रकार समोर येतो मात्र ते असं काही घडलंच नाही. ज्यावेळेला प्रशासनाकडून सांगितलं जातं, जेल प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात येतं त्यावेळेला निश्चित संशयाला वाव मिळतो. मीरा मॅडम आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल. ज्यावेळेला 2 मोठे गुन्हेगार असतील किंवा त्या प्रकरणाशी संबंधित 4, 5, 10 गुन्हेगार एकत्रच ठेवणं हे जेल प्रशासनासाठी किती धोकादायक आहे. त्यात जर एखाद्यावरती जीव घेणा हल्ला झाला, एखादा महत्त्वाचा व्यक्ती त्या ठिकाणाहून बाजूला करण्यात आला किंवा अपरिमित अशा प्रकारच्या काही घटना त्या ठिकाणी घडल्या आणि त्यातून जर काही पुरावे नष्ट करण्यात आले तर केसवरती याचा परिणाम होतो. याची आठवण करून द्यावी लागणार आहे आपल्याला. तर एक तर आपले प्रेक्षकांना समजलं पाहिजे की कारागृह विभागचे अधिकारी कर्मचारी हा एक सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि पोलीस खातं एक सेपरेट डिपार्टमेंट आहे. हा. हा. तर बहुतेक वेळ असा असतो की आमचे कारागृहाचे विभागाच्या अधिकाऱ्यांना समजत नाही की ह्या गँगशी वॅर आहे. काही वेळ न्यूजपेपर किंवा टीव्ही किंवा अन्य माध्यमातून आम्हाला समजतो. ज्यावेळी समजला की त्वरित तो जो जिल्हा कारागृह अधिकारी असतो तो आपले डीआयजी मार्फत, आपले एसपी मार्फत, आपले कारागृह जे ॲडिशनल एसपी हे असतात, डीजी असतात, त्यांचे मार्फत एका गँगचे लोकांना तिथून काढून दुसरी कारागृहामध्ये पाठवतात, रिकमेंड करतात. तसा होतो. हा एक प्रोसिजर आहे. परंतु काही वेळ न कळत 2 गँग एकत्र येतात. त्यावेळी पोलिसांकडून आमची अशी अपेक्षा असते की त्यांनी कारागृह विभागाला सांगावं की ह्या 2 गँग्सला आपण एकत्र ठेवू नये. मला वाटतं कुठेतरी असा थोडासा कम्युनिकेशन गॅप होऊन जातो. परंतु परत मी असं सांगायला इच्छिते की बहुतेक पोलीस आणि कारागृह विभागाचे अधिकारी सतत कम्युनिकेशन मध्ये असतात. कधीतरी आम्ही फेल होतो पण त्यामुळे सर्व पोलीस फेल झाले आणि ते यशस्वी झाले नाही आणि कारा विभाग एकदम अक्षम आहे असं सांगणं बरोबर होणार नाही. बरोबर आहे. एका बाजूला आरोप आपण फेटाळून लावतात मात्र मधली परिस्थिती काय असते हे समजावून सांगण्याचा आपण एका बाजूला प्रयत्न केला. मात्र राज्यातल्या कारागृहांचा प्रश्न हा सातत्यानं ऐरणीवरती येताना दिसतो. वाढणारी गुन्हेगारी आणि या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी लागणारे जेल यामध्येही मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं दिसतं. तर थेट आपण मुद्द्याकडे वळणार आहोत. अंजली दमानियाजी मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे.
अजितदादा यांनी पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर तरी हे प्रकार थांबतील असं वाटलेलं असताना ते घडत नसल्याचं दिसतंय. बरं, दुसरीकडे महादेव गित्ते असेल किंवा गित्ते गँग असेल, ते कुठल्या पक्षाशी निगडीत होते हे माहीत असताना देखील मात्र या घटना जर घडत असतील तर मग पक्षाचा त्यांच्यावरती असलेला वचक, एका बाजूला पालकमंत्री म्हणून घेतलेली जबाबदारी आणि गुन्हेगारांचं वर्चस्व, जेल आत असू देत किंवा बाहेर असू देत, वाढणारं वर्चस्ववादासाठी हे सगळं सुरू आहे का राजकारण? बिलकुल विशालजी, कसं आहे की बीडमध्ये ना मोठ्या प्रमाणात गँग्स आहेत. हो. आणि तिकडचं आतापर्यंतचं कल्चर कसं आहे की अशी एक गँग तयार करायची, त्याच्याबरोबर पॅरलली दुसरी तयार करायची. मग जर पहिला जास्त मोठा झाला की त्याला मारून टाकायचं. आणि बर. हे तिथे मला वाटतं एक कदाचित तो आपल्यापर्यंत देखील आला असेल व्हिडिओ. हो. आणि त्याच्यात हे सिस्टमॅटिकली एक नाही 5 ते 6 वेळा कसं केलं गेलं ह्याची पूर्ण एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये आहे. होतं. आणि ह्या व्यतिरिक्त मला तिथून जी ग्राउंडची माहिती मिळते, जसं फॉर एक्झाम्पल हा जो वाल्मिक कराड आहे, याच्या सुदर्शन गोळेची एक टोळी आहे. तशीच सुग्रीव कराड म्हणून एका माणसाची दुसरी टोळी आहे. त्या त्या टोळ्यांमध्ये पण आपापसात वाद असतात. त्याच्यात जेव्हा हे सगळे जेव्हा ताटातूट झाली आणि राष्ट्रवादी गट फुटला, त्याच्यापैकी अमुक लोकांनी तमुक गटात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्यात प्रचंड प्रमाणावर हे सगळं झालं. आणि त्यातनंच हे महादेव गित्ते म्हणा, ते बबन जे होते, त्यांचे सगळ्यांची जी प्रकरणं झाली ही सगळी त्याच्यातनंच बाहेर निघाली. आणि महादेव गित्तेला अडकवण्यात आलं. म्हणजे अडकवणं हा प्रकार ना बीडमध्ये प्रचंड प्रमाणावर चालतो. म्हणजे बरोबर तिथे आहे. कसं असतं की एखाद्याला आपण मारहाण करून अ, कुठेतरी बाईच्या ह्याच्यात अडकवणं किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यात अडकवणं. कारण पोलीस यंत्रणा जी आहे ती त्यांच्या दिमतीला असल्यासारखं वागते. मॅडम, मगाशी मीरा मॅडम ज्या बोलत होत्या, मॅडम, विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, तुमच्यासारखे जर पोलीस ऑफिसर 10% जरी महाराष्ट्रात झाले ना, तर हिची पूर्ण दिशा आपल्याला बदलता येईल. पण आम्हाला त्यांचं मनोबल बिलकुल कमी करण्याची बिलकुल इच्छा नाहीये. पण आताच्या घटकेला तुम्ही बीडमध्ये जाऊन कुठल्याही अधिकाऱ्याशी, चांगल्या अधिकाऱ्याशी जर बोललात, तर तुम्हाला कळेल की ही परिस्थिती निश्चितच. मी बीडची आपल्याला थोडं थांबवतो. अतिशय अंजली गंभीर आहे. मॅडम, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. गृहराज्यमंत्री स्वतः योगेश कदम आपल्यासोबत जोडले गेले आहेत. योगेश कदमजी, आज बीडमध्ये जेलमध्ये जे काय घडलं आणि त्यानंतर करण्यात आलेली जी कारवाई आहे आणि एका बाजूला स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, आपण स्वतः लक्ष देणार आहात का? या गँग वॉर थांबवल्या जाणार आहेत का? वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीपर्यंत ज्यावेळेला गित्ते नावाचा व्यक्ती पोहोचतो, त्यांच्यात जर भांडणतंटा होत असेल, मारामारी होत असेल, तर ही गंभीर गोष्ट, या गंभीर गोष्टीकडे तुम्ही किती गांभीर्यानं पाहणार आहात? योगेशजी. अर्थातच विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे. बघा, ओव्हरऑल बीडची जी परिस्थिती मागच्या एका वर्षामध्ये आपण पाहतोय, नक्कीच काही ठोस पावलं बीड जिल्ह्याच्या दृष्टीने उचलणं आवश्यक होतं, ते आपण उचलतो आहोत. काही ठोस निर्णय घेणं आवश्यक होतं, ठोस निर्णय देखील आपण घेत आहोत. कुठल्याही अधिकाऱ्याला जो तिथे करप्शन करत असेल किंवा चुकीचं काम करत असेल, अशा एकाही व्यक्तीला पाठीशी घातलं जाणारच नाही. आणि आमची माननीय मुख्यमंत्री मोदी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आता तिथे अजितदादा देखील सुद्धा लक्ष देऊन आहेत, तिघही नेत्यांची स्टेट पॉलिसी आहे की बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जो काही मेसेज महाराष्ट्रात जातोय तो अतिशय चुकीचा आहे. आणि शेवटी बीडची इमेज जी काही आपल्याला सुधारायची आहे, त्यासाठी तिथे जे अधिकारी काम करतात त्यांना सुधारावं लागणार आहे. आणि त्यांना सुधारवण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतील त्या केल्या जातील. जो काही प्रकार तिथे तुरुंगामध्ये घडलेला आहे, तर त्याची जबाबदारी ही तिथे निश्चित केली जाईल. परंतु नक्कीच तुरुंगामध्ये अशा गोष्टी घडता कामा नये. शेवटी आपल्याला भविष्यामध्ये किंवा या कोर्ट केसेस चालत असतात, त्या कोर्ट केसेस मध्ये देखील कुठलीही केस वीक होता कामा नये, कमकुवत होता कामा नये, याची देखील काळजी घेणं ही तुरुंग प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीने ती पावलं उचलली जातील. बरं योगेशजी, ज्यावेळेला इतर गुन्हेगारांना छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आलेलं होतं, त्यातला एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये ते म्हणतात की आम्हाला कुणाच्या तरी सांगण्यावरून मारहाण करण्यात आली. मारहाणीचं हे सगळं फुटेज हे CCTV मध्ये कैद झालेलं आहे. ते जर चेक केलं तर नेमकं काय घडलं हे महाराष्ट्रालाही कळेल, संपूर्ण देशालाही कळेल. याकडे आपण लक्ष वेधणार आहात का? स्वतः लक्ष घालून CCTV फुटेज चेक करणार आहात का योगेशजी? नाही, बघा, शेवटी तुरुंग प्रशासन हे पूर्ण वेगळ्या पद्धतीने काम करत असतं.
आणि त्यांची जबाबदारी ही निश्चित केलेलीच आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा अन्य ज्या काही गोष्टी असेल सगळ्या तपासल्या जातीलच. शेवटी सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर जे कोणी जबाबदार व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई पण केली जाईल. परंतु अशा पद्धतीने जर का तिथे ढिसाळ कारभार असेल किंवा तिथे जर का तिथे इझिली जर का दोन ग्रुप एकत्र हाणामारी होत असेल आणि सेन्सिटिव्ह केस होती, या बाबतीत त्यांनी काळजी घेणं आवश्यक होतं. त्यामुळे भविष्यात घडणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु एक तुरुंगांच्या बाबतीत देखील मी आपल्या या फोनवरच्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील मी सांगेन की मागच्या डिसेंबरच्या झालेल्या अधिवेशनामध्ये आपण तुरुंगांची आपण वेगळी एक पॉलिसी आपण आणलेली आहे. तुरुंगांचे महाराष्ट्रामध्ये तुरुंग हे कशा पद्धतीचे असले पाहिजे, त्यांचा स्टँडर्ड हा व्यवस्थित झाला पाहिजे, वाढला पाहिजे आणि थोडं तिथे सुधारणा झाली पाहिजे या दृष्टीने आपण कायदा देखील पारित केलेला आहे. आता BNS जो नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये देखील तुरुंगांच्या बाबतीमध्ये अनेक काही सूचना आहेत किंवा त्याच्यामध्ये देखील काही संकेत आहेत. बरोबर आहे. हे कायदे करायला आपण सुरुवात करतोय. खरं तर लागू व्हावे, त्याची अंमलबजावणी व्हावी ही आपल्याकडनं अपेक्षा. एक छोटा प्रश्न आपल्याला जाता जाता विचारायचा आहे योगेशजी, तो म्हणजे असा की एका बाजूला वाल्मिक कराडला मारहाण झाली असा दावा केला जातोय, तुरुंग प्रशासन म्हणतंय असं काहीही घडलं नाही. मग जर काही घडलं नव्हतं तर मग महादेव गित्तेला दुसरीकडे रवानगी का करण्यात आली, छत्रपती संभाजीनगरला का पाठवावं लागलं? नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये जी काही संतोषजी देशमुखांची हत्या झाली, बीड थोडं सेन्सिटिव्ह आता तिथे या सगळ्या बाबतीमध्ये आहे, तर मला वाटतं काळजी घेणे आवश्यक आहेच. आणि मला वाटतं हे ह्या अशा वावड्या असतील कधी सत्य परिस्थिती असेल, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी काही माहिती घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु काळजी घेणं देखील गरजेचं आहे की अशा गोष्टी घडता कामा नये, ही देखील काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचललेली आहेत. नक्कीच. धन्यवाद योगेशजी, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर या संदर्भातला संवाद साधलात त्यासाठी. अंजलीताई, मी आपल्याला पूर्ण करू देणारच आहे, मात्र आता बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे खासदारही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बजरंग सोनवणेजी, एका बाजूला आम्हाला वाटलेलं होतं की राज्याचे उपमुख्यमंत्री थेटपणे ज्याला पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतील आणि अजितदादा असताना तर तिकडे काळजी करावीच लागणार नाही, मात्र अजूनही जेल प्रशासनामध्ये 2 गुंडांची गुंडगिरी जर तशीच असेल तर मग पुढे काय करणार? बीड जिल्ह्याच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना आहे. बीड जिल्ह्यामध्ये वारंवार मी ज्या दिवशी निवडणूक झाली तेव्हापासून माझ्या निवडणुकीच्या काळापासून मी सांगत आलेलो आहे की हा जो प्रकार आहे हा आता आमच्या संतोषाना देशमुखांची हत्या, त्याच्यानंतर त्यांचे मारेकरी, हे गुंडाराज आमच्या जिल्ह्यात चालू आहे. या गुंडाराजाला थांबविण्यासाठी काय पर्याय असं तर माझं मत असं होतं की कमीत कमी प्रशासनानं, शासनानं या सर्व लोकांच्या बदल्या केल्या पाहिजे होत्या. तेच लोक आणखी ठेवलेले आहेत, म्हणजे फक्त SP वगळता कुणीही बदललं नाहीये. आणि एका दिवसात एवढ्या मुख्यमंत्री बदल्या करतात, त्यांच्याकडे जी खरं गाथा आहे, पालकमंत्री आता अजितदादा आहेत, मग हे लोक यांना बदलत का नाहीत? आणि जोपर्यंत हे लोक बदलणार नाही तोपर्यंत ही गोष्ट थांबणार नाही. आणि बीड जिल्ह्याच्या बाबतीत जे गोष्टी घडतायत, आता जेलरच्या बाबतीत जे VIP ट्रीटमेंट द्यायची म्हणून वेळोवेळी सांगितलं गेलं की हा VIP ट्रीटमेंट आरोपींना देणार, तर मग जेलर साहेबांना माझी विनंती की तुम्ही असं का करत होता? आणि आता त्यांनी प्रशासनानं डिक्लेअर केलं की असं काही घडलंच नाही. अरे जसं जणू का मी त्याच्यातलं कोणीच नाहीये असं तुम्ही डिक्लेअर करताय एकीकडे, आणि तिथून आरोपीला दुसरीकडे तुम्ही स्थलांतर करताय. मग आरोपीला माझं एक असं म्हणणं आहे की यांना इथं VIP ट्रीटमेंट देताना या आरोपीची अडचण होत होती दुसऱ्या, किंवा ते उघड करीत होते असं वाटत होतं, त्यांच्या घरच्यांना बोलताना वगैरे ते आरोपी सांगत होते, म्हणूनच त्याला तिथून हलवण्याचा दृष्टिकोन मनात ठेवून हे भांडणाचा एक कट रचला गेला. आणि ते की या आरोपीला जे आहे, आरोपी आमचा संतोषाना देशमुखचा मुख्य आरोपी जो आहे, मास्टर माइंड, त्याला VIP ट्रीटमेंट देण्यासाठीच ही घटना घडवलेली असावी असं माझं मत आहे. आणि हे अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या सरकारला सुद्धा याच्यात जबाब द्यावा लागेल. आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात ते अत्यंत दुर्दैवी घटना घडतायत. बरोबर आहे बजरंग सोनवणेजी, याचा पाठपुरावा तुम्ही करावा. मी पाठपुरावा करतो, पण ही कोण दाबायचा प्रयत्न करताय आणि कुणाला तरी इथं त्यांना VIP ट्रीटमेंट मिळावी याच्यासाठीच त्या ते जे आरोपी आहेत आपले गित्ते यांना दुसरीकडे हलवण्याच्या दृष्टीने कटकारस्थान झालेला असा. बरोबर आहे, कटकारस्थानाचा संशय तुम्ही व्यक्त करता. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत बोललात त्यासाठी. अंजलीताई, जो मुद्दा तुम्ही लावून धरलेला होता, तुमच्यापर्यंत आलेली सूत्रांची माहिती होती आणि आता अखेर त्यावरती शिक्कामोर्तब होताना दिसतं. ज्यावेळेला आपण स्वतः गृहराज्यमंत्र्यांशी बोललेलो आहोत, पोलिसांचे काय म्हणणे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला बजरंग सोनवणे देखील उत्तर देण्याऐवजी अनेक प्रश्न उपस्थित करतायत सरकारला. तर आता सरकारची जबाबदारी वाढली आहे का, आणि हा दबाव निर्माण होऊन कुठेतरी जेल प्रशासन, त्या ठिकाणी होणारे हे गुन्हे
रोखणं आपण सगळ्यांसाठी गरजेचं आहे का? नाही, प्रश्नच नाही. कारण विशालजी कसं आहे, मला इनफॅक्ट जर हे दिलं असतं, तर हं, हं. मला यांना योगेश कदमांना हां. एक प्रश्न विचारायचा होता, हं. की बाबा पहिल्या दिवशीपासून मी विनंती करत होते, की वाल्मी कराडची चौकशी जर संपली असेल, हं. तर तिथून त्यांना सरळ अर्थ रोड, पुणे किंवा नाशिक इथे का ट्रान्सफर केलं नाही? हं. कारण कसं असतं, की प्रत्येकाचं आपापलं एक कम्फर्ट झोन असतं. जर मी इथला मोठा आरोपी असेल, तर माझ्या दिमतीला जर बरेच जण असतील, हं. तर मला तिथे ठेवणं मला वाटतं कुठेतरी चुकत होतं. हं, म्हणून हं, मी सगळ्यांची भेट घेतली. एसपी घेतली, एडीजी संजय सक्सेनांना भेटले, डीजी मॅडमना भेटले, सीएमना जाऊन भेटले. त्यांना देखील विनंती केली, की त्याची चौकशी जर संपली असेल, तर हं. त्यांना आर्थर रोडला मूव्ह करा, येरवड्याला मूव्ह करा. तिथे त्यांना का ठेवण्यात येतंय? कारण आणि ही ना ॲज अ रूल बनलं पाहिजे, हं, हं, की हं, हं. कुठलाही आरोपी जिथे गुन्हा करेल, तिथून 500 किलोमीटर लांब त्याला ठेवा. म्हणजे त्याला तिथे आणि व्हीसी आहे. आता सगळ्या सोयी बदलल्या आहेत. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सगळ्यांना हजर करता येतं. हं, हं, हं. त्यामुळे तिथे प्रत्यक्ष त्याची असण्याची काहीच गरज नाहीये. नक्कीच. त्याला बीडमध्ये ठेवण्याची काहीच गरज नाहीये. पण तसं होत नाही. आता से फॉर एक्झाम्पल विष्णू चाटे यांनी तर जेल ऑफ चॉईस मागितला. हं. हे देखील मी तेव्हा त्यांना सांगितलं, हं, की हं, हं. मला इथे नाही तर मला लातूरला ठेवा. तर 8 अशा लोकांची मी यादी दिली, जे त्यांच्या एक तर 2 तर थेट नातेवाईक होते हं, आणि हं. बाकीचे त्यांच्या कसे जवळचे होते, हं, हं, हं. याची यादी मी एडीजी संजय सक्सेनांकडे तेव्हा ते एडीजी होते. मग त्यांची प्रमोशनवर ते आणि चेंज झाले एका हां, हां, हां. महिन्यापूर्वी. पण त्यांना मी ती यादी दिली, की हे 8 अधिकारी आहेत की नाही हं. लातूरमध्ये हे तुम्ही चेक करा. आणि बरोबर ते आहे. चेक करून कन्फर्म देखील केलं होतं. हं. तर मला मॅडमना तेच म्हणायचं होतं, की मॅडम अधिकारी आताचा काळ खूप खूप वेगळा आहे आणि बीडची परिस्थिती अतिशय भयान आहे आणि धिस इज अ फॅक्ट चेक दॅट आय हॅव डन आफ्टर गोइंग टू बीड. त्यामुळे तिथली जी ग्राउंड रिॲलिटी आहे, ती हं. बदलण्यासाठी कितीही खटाटोप केला तरी होणार नाही आणि मला कुठल्याही अधिकाऱ्याचं मनोबल बिलकुल कमी करायची इच्छा नाही. हं. उलटं आपल्याला असं वाटतं, की चांगलं बोलण्याने ह्यांनी जर चांगल्या गोष्टी केल्या, तर त्या नक्कीच त्याचं आपण स्वागत करू. पण बरोबर आहे. तसं होत पॉझिटिव्ह नाहीये म्हणून इम्पॅक्ट लढावं क्रिएट लागतंय. करण्यासाठी खरं तर हा सगळा संवाद आहे. मी आता थेटपणे मीरा बोरवणकर मॅडम आपल्याकडे येईल. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही वेळ काढून आमच्याबरोबर जोडला गेला होतात आणि या चर्चेमध्ये सामील झाला होतात त्यासाठी. मीरा मॅडम, खरं तर चॉईस ऑफ जेल वगैरे असे प्रकार घडतात का? ज्या वेळेला 2 गुंड एकत्र येतात त्यावेळेला जर मला अमुक एक जेलमध्ये पाठवा अशा प्रकारची डिमांड होत असेल, एक तर त्यांच्या मनामध्ये भीती आहे किंवा मग कम्फर्ट काहीतरी हवाय किंवा VIP ट्रीटमेंट मिळावी, जसं आता बजरंग सोनवणे यांनी देखील एक प्रश्न उपस्थित केला. असेही प्रकार घडतात का आणि चॉईस ऑफ जेल मिळतात का? त्यांना त्या ठिकाणी काही बेनिफिट्सही मिळत असतात का? मीरा मॅडम. फार क्वचित, हं. फारच क्वचित असा असतो. हं. परंतु मेन प्रॉब्लेम काय असते, उदाहरणार्थ एक्सला आपण बीडमध्ये जर ठेवलं, हां. तर वेळोवेळी जेव्हा त्याला कोर्ट पेशीसाठी आपल्याला न्यायचे असेल, आपल्याला लोकल पोलीस स्कॉट भेटतं आणि आपण त्यांना कोर्टात हजर करू शकतो. हं, हं, हं. परंतु जर अंजलीताई जसं म्हटल्या 500 किलोमीटरवर ठेवा, तर जेव्हा त्यांची कोर्टात साक्ष असेल, हं. त्यावेळी आता आपल्याला प्रत्येक जेलमध्ये व्हिडिओ सुविधा आणि त्याची कनेक्शन विथ द कोर्ट असा जर असेल, तर आपण नक्की तसा आता हे घेतलं पाहिजे, एक धोरण घेतलं पाहिजे, हं. की जे काही आरोपी यांना ह्या ठिकाणी VIP ट्रीटमेंट भेटण्याची अशी आपल्याला संशय असेल, तर आपण त्यांना नक्कीच लांब ठेवलं पाहिजे आणि कोर्टामध्ये ज्यावेळी त्यांची हजेरी गरज असेल, त्यावेळी आपण त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत हजर करू शकतो. पण मला मेन जो असं वाटलंय, की अंजलीताई सारख्या आपल्याला 100 अजून नागरिक पाहिजे, हं, हं, हं. ज्यांनी जेल प्रशासन, पोलीस प्रशासन ह्याच्यात क्लोज नजर ठेवून आमच्याकडे जिथे आमचे अधिकारी कर्मचारी चुकतात त्यांचा इश्यू फ्लॅग करणे आणि असा कोणालाही खास ट्रीटमेंट किंवा कोणालाही त्यांचे ह्युमन राईट यांचे उल्लंघन होऊ देऊ नाही. तर असे भरपूर मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या आम्हाला सहयोगाची गरज आहे. आणि जर ताई यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन की ह्यांना बीडला ठेवू नाही असा अर्ज दिला, तर मला समजत नाही की त्यावर कारवाई का झाली नाही. मला असं वाटतं की प्रशासनाला असं वाटलं असेल की अंजली ताईचा पण काहीतरी मोटिव्ह आहे. अदरवाईज
त्यांच्या जो बीडची जी सध्याची परिस्थिती आहे त्यात त्यांनी दिलेला जो रिकमेंडेशन होता किंवा पत्र होता त्याप्रमाणे कारवाई केली असती तर आज एवढी वाईट परिस्थिती झाली नसती. बरोबर आहे मॅडम, तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे की त्या ठिकाणी नेमकं असं काय घडतं. मात्र दादासाहेब मुंडेंना मला विचारायचं आहे, जी दहशत यांची समाजामध्ये असते, गुंड प्रवृत्तीच्या लोकांची असते, ज्यावेळेला एकत्र येण्याची किंवा जेल प्रशासनासमोर येण्याची वेळ येते त्यावेळेला खरोखर हे जेलही तितके सुरक्षित नाहीत का की त्यांना स्वतःचा पर्याय द्यावासा वाटतो आणि त्या जेलमध्ये ठेवावं इथपर्यंत सांगण्यासाठी ते का धजावतात? एकतर आतल्या यंत्रणेला त्यांचं घाबरणं आहे की त्या यंत्रणेवरती अविश्वास आहे. दादासाहेब मुंडे, मला असं सांगायचं आहे की आपल्याला सगळ्याला माहित आहे की काही दिवसापूर्वी आठवले नावाच्या गुन्हेगाराचा आणि वाल्मिक कराडांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यात कराडे त्यांना असं सांगतायत की तो सनी आठवले आपलाच कार्यकर्ता आहे, त्याला काही करू नका वगैरे. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मधल्या सगळ्या लोकांनी आज त्या आठवलेंनी कराडला मारलं असा सगळ्या बातम्या पेरल्या. काही दिवसापूर्वी ज्या आठवलेला वाचवण्यासाठी कराडचा फोन व्हायरल केला जातो, तो आठवले जेलमध्ये कराडावर हल्ला करू शकतो का, असा विषय आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ देता, प्रत्येक गोष्टीचा व्हायरल करता, मग आजच्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ का अद्याप बाहेर आला नाही? जे काही घडलं आहे मध्ये त्या संदर्भातला व्हिडिओ त्यांनी खरं म्हणजे बाहेर आणायला पाहिजे होता. तिथे सीसीटीव्ही तर आहेत ना जेलमध्ये, तर मग नक्की कुणी कुणाला मारलंय, कोणी कुणाच्या सांगण्यावर मारलंय, या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने असं होत नाही. फक्त आपण काहीतरी करतो आहोत, या प्रकरणात आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. बचाव आणि आरोपी या दोघांच्याकडून काही समर्थक आहेत आणि या समर्थकांना वाटतंय की आम्ही या प्रकरणामध्ये किती महत्वाची माणसं आहोत हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर या पद्धतीच्या घटना होत आहेत. बरोबर आहे. तेव्हा या प्रशासनाने म्हणजे जेल प्रशासन जे आहे त्या प्रशासनामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांनी सुद्धा सुधारलं पाहिजे. त्याचं जसं बोरवणकर मॅडम म्हणाल्या ते खरं आहे की त्यांच्याकडे सुद्धा काही यंत्रणा असते, ती यंत्रणा त्यांनी कामाला लावायला पाहिजे. मात्र दुर्दैवानं बीडच्या जेलकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. पण एक गोष्ट निश्चित सांगतो सर मी तुम्हाला, ज्या दिवशी आरोपी अटक झाले होते त्या दिवशी हे निश्चित झालेलं होतं की जेलमध्ये काहीतरी होईल. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हा विचार होता की जेलमध्ये काहीतरी मोठी घटना घडेल, कारण काही आरोपी स्वतःहून अटक होण्याच्या मूडमध्ये होते, जेलमध्ये जाण्याच्या मूडमध्ये होते आणि जेलमध्ये जाऊन काहीतरी कांड करायचंय असा त्यांचा बरोबर आहे दादासाहेब मुंडेजी. मात्र आजच्या घटनेनं केवळ बीड नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये असलेल्या ज्या जेल आहेत त्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि त्यामुळेच आपण चर्चेसाठी आपल्याला आमंत्रित केलेलं होतं. धन्यवाद मीरा बोरवणकर मॅडम, विशेष आभार तुमचे की तुम्ही वेळात वेळ काढून नेमक्या काय अडचणी असू शकतात यावरती प्रकाश टाकला. आणि धन्यवाद दादासाहेब मुंडे, आपण सहभागी झालात यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.